आज रक्षाबंधन आहे. भाऊ माझी वाट बघत असन. आई आई काय ग? आज रक्षाबंधन आहे. भाऊ माझी वाट बघत असन. मी जाऊन येऊ का? लगेच येते. जायचं म्हणजे हे घरातले काम करायचे. सण आला म्हणजे जायचं नाही लगेच. आई मी सगळे काम करूनच जाणार आहे घरातले. एवढी तुझ्या भावाला काळजी ना, त्याला इथं बोलून घे. तसं नाही पण बघितलं असतात. काय झालं? मी म्हणलं होतं माहेरी जाऊन येते, रक्षाबंधन आहे ना आज. हा राखी बांधायला भावाला. तसं मी ते वाट पाहत असेल सकाळपासून. मग काय झालं जा ना मग. आई जाऊन देणार ना. अगं जाऊ दे ना, वर्षातून एकदा सरी रक्षाबंधन जाऊ दे तिला. मग तू पण तिचीच बाजू घे. लग्न झाल्यावर सासरच तिचं घर आहे. सकाळपासून वाट बघतोय, बाईड काय अजून आलीच नाही. येईल, 100% येईल, मला विश्वास. अरे काय दे काय नितीन, काय म्हणतो? एकदम निवांत. बरं. अरे दीदी नाही आले अजून रक्षाबंधनला? अरे त्याचीच वाट बघतोय. मी येईलच थोड्या वेळात समजा. हा हा. काय नाही, माझी बहीण आली होती ना, विचारत होती दीदी आली काय म्हणले. म्हटलं नाही अच्छा. बघतो जरा. हा येईलच ती. अरे दरवर्षी ती राखी बांधते मला, आणि ह्या वर्षी नाही राखी बांधली तर माझा सण कस काय व्हायचा रक्षाबंधनचा? अरे रक्षाबंधन आहे झालंय मला असं वाटणार पण नाही, कारण तिच्या राखीत आहे ना तिचं खरं प्रेम आहे. होय राधे, तुझं बहिणीवर खूप प्रेम आहे आणि बहीण पण तुझ्यावर खूप प्रेम करते. आणि आपल्या आजूबाजूचे बघतात ना सगळेच, तू बहिणी करते एवढं काही करतो. आणि हो, तू ते सांगितलं का रे बहिणीला तुझ्या? नाही, आणि तिला सांगून तरी काय रे, शेवटी ती बहीण आहे माझी. बहीण म्हणजे आईची दुसरी सावलीच असते, आणि बहिणीसाठी फक्त करायचं असतं. भावाने आपलं कर्तव्य निभवायचं असतं, फक्त कधी बोलायचं नाही. ती खुश आहे ना, बस ह्यातच माझं समाधान आहे बघ. एकदम मनाचं बोलला बघ तू. बरं ठीक आहे, येऊ का मी? अरे ते दीदी आली ना, तिला पण साडी घ्यायची, शॉपिंग पण करायची ना. बर हा? चालेल. आणि दीदी आली की मी येतो परत तिला घेऊन मग इथं. हा चालेल, मी फोन करतो. ठीक आहे, चालेल, कर फोन. हो. येतो मी. झालं, आता सगळी कामं झाल्यात. आता एक काम करते, माहेरी जाऊन येते. दादे बी सकाळपासून वाट बघत असन माझी, कधी येईन कधी येईन. त्याला एकदाची राखी बांधून येते, म्हणजे तो बी नको नाराज व्हायला. काय ग? काही नाही, दादाला राखी बांधून येते. म्हणजे तुला माझं ऐकायचंच नाही का? तू म्हणजे मालकीन झाली का? अहो सगळी कामं आवरलेत मी, आता फक्त जाऊन लगेच माघारी येते मी. मग तुला ऐकायचं नाव ठरवलंच आहे का? तू ऐकायचं नाही हा? तुला एवढं सकाळी सांगून तू परत तेच तेच सांगती. प्रत्येक सणाला तुला माहेराचं आठवतं का? सासर गेलं का उडत? ही राखी माझ्या भावासाठी आहे, पण हिच्या मागचं प्रेम माझ्या माहेरच्यांचं आहे, आणि ती मी कधीच विसरू शकत नाही. तुला एकदा सांगितलं ना, जायचं नाही. घरातले काम कर, माझा भाऊ याच्या संध्याकाळी स्वयंपाक कर लवकर. अजून कशी काय नाही आली? एक काम करतो, फोनच करतो तिला. हॅलो ताई, अगं कुठे आहेस तू? अरे दाद्या, मी कदाचित येऊ शकत नाही. का? काय नाही, थोडं काम आहे घरात. ताई तुला कोणी म्हटलं का जाऊ नको म्हणून? तसं नाही. बरं ठीक आहे, जाऊ दे, असेल काम काहीतरी. 1 वर्ष राखी नाही बांधली म्हणून काय झालं? हा, तू तिथं खुश आहेस ना, तेच खूप आहे माझ्यासाठी बघ. ताई? भाऊ, ताई तुला असं वाटतं का मला काही समजत नाही? सगळं समजतं मला, फक्त मी बोलून नाही दाखवत. नमस्कार मावशी. कोण तुम्ही? तुमची सोन्या ना, हा तिच्या भावाचा मित्र आहे मी. हा. ते आदित्य वाट बघत होतं घरी बहिणीची. रक्षाबंधन होतं ना. काय या वर्षी नाही पाठवलं तर काही हे होतं का? दरवर्षी जा म्हणून असं काही नवस नसतो. बरोबर आहे तुमचं आलं, पण मग भाऊ आहे तिचा नाही का, आणि एकच बहीण आहे ना त्याला. तो खूप वाट बघत होता, म्हणून म्हटलं जरा नाही जमेल पाठवलं म्हणून. या वर्षी काही अडचणी असते आज. बरं ठीक आहे. 3 वर्षापूर्वी तुमचा मुलगा आजारी होता,
बरं आहे का होतो आता? हो बरं आहे आता त्याला. कुणीतरी भल्या माणसाने पैसे भरले, त्याचं ऑपरेशन झालं आणि त्याला बरं वाटतंय आता. तो भला माणूस दुसरा तिसरा कोण नाहीये, त्या आदित्यने पैसे भरलेत. काय? हो, त्याची बहीण रस्त्यावर नाही हो, त्याच्या बहिणीचा संसार उद्ध्वस्त ना हो, म्हणून त्याने गावाकडली 2 एकर शेती विकली आणि ते पैसे हॉस्पिटलला भरून तुमच्या मुलाचं ऑपरेशन केलं. तेव्हा तुमचा मुलगा सुखात घरी. अहो मग त्यांनी आम्हाला सांगायचं ना, त्यांनी आम्हाला अंधारात का ठेवलं मग? अहो कशाला सांगाल, त्याच्या बहिणीचा संसार रांकीला लागलाय ना ते व्यवस्थित, त्यासाठी तेवढंच खूप आहे. चुकलंच माझं. मी खुशीला सांगते आदित्यला बोलवायला आणि राखी बांधायचं. अहो बोलायची काही गरज नाहीये, तो माझ्यासोबत आलेला आहे. तुम्ही ना खुशीला सांगा आवरायला, तोपर्यंत मी त्याला घेऊन येतो. हा ठीक आहे. चालेल या. खुशी, माझी लय मोठी चूक झाली. तू एक काम कर, आधीला फोन कर, बोलून घे. का बरं अचानक काय झालं? तुझ्या नवऱ्याचं ऑपरेशन झालं 3 वर्षापूर्वी. ते पैसे तुझ्या भावाने भरलेत, ते आपल्याला माहित सुद्धा नव्हते. काय? आणि त्याच्याकडे एवढे पैसे कुठून आले? अगं त्यांनी गावाकडची शेती विकली आणि त्यांनी ते पैसे दवाखान्यात भरले. अगं तू बोलण्यात वेळ घालू नको, ताट कर, ते येतोय. बर दादा, उशीर झाला रे. जाऊ दे आता काय, तुम्हाला राखी बांधली ना त्यातच माझं समाधान. दादा, हा, तू माझ्यासाठी एवढं केलंस पण मला सांगितलं नाहीस. बहिणीसाठी केलेलं कधी बोलून दाखवायचं असतं का? ते आहेच रे, पण मग एका शब्दाने बोलला असता तरी पण बरं वाटलं असतं ना. जाऊ दे ग, एवढा नको विचार करू. खुश होती ना घरामध्ये, खूप झाला. शेवटी तुझा पण संसार होता ना ग, बहिणीचा संसार जरा मोडला असता तर मी स्वतःला तरी माफ केलं असतं का? अरे पण मग आता तू एवढं सगळं केलं माझ्यासाठी आणि आई पण किती खुश झाल्या पाहिलं ना तू. तुम्ही सगळे फक्त आता आनंदी राहा ते तर राहणारच आहे रे. आणि जरा 2-4 दिवस ये गावाकडे, येईल दाजींना ना. पण घेऊन ये, त्यांचा पण आराम होईल. नाही, आपण त्यांना दोघांना घेऊन जाऊ आता. जातानाच घेऊन. हो. पण ताई, बोल ना. मला फक्त एक वचन दे, काय रे? तुम्हाला कधी विसरायचं नाही. अरे छे, भावाला कुठं विसरतात का? आधी मला माफ कर. तो आमच्या घरासाठी लय केलं बाळा, मला माहित नव्हतं. अहो माफी वगैरे काय मागताय, तुम्ही मोठे आहेत ना माझ्यापेक्षा. आणि मी जे काही केलंय ते माझ्या बहिणीसाठी, माझ्या दाजींसाठी आणि तुमच्यासाठीच तर केलंय ना. आणि तुम्ही काही परके आहेत का मला? माझ्या बहिणीचंच तर घर आहे. आज मला एक गोष्ट समजली, मुलीचं लग्न झाल्यावर घर बदलत पण तिचे नाते बदलत नाही. खरंय तुमचं. आणि रक्षाबंधन म्हणजे फक्त हातावर बांधलेली राखी नाही, तर आयुष्यभर एकमेकांच्या पाठीशी उभं राहण्याचं वचन आहे. आणि हो, तुम्हालाही रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद.